राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गडकिल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत, मोरोपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे आहे का मोकाट का रिकामी. पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे. आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिला का सर आपण? या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोर आहे. हे जावळीचं खोर एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही. एवढं दाट जंगल. या जंगलात चंद्रराव मोरे राहायचे, मराठी माणूस. या मोऱ्यांकडून 15 मे 1656 आपल्या राजाने युद्ध करून या रायरीला ताब्यात घेतलं आणि या रायरीचं नामकरण रायगडमध्ये केलं. आणि ज्यावेळेस राजाने या रायगडाला पाहिलं त्यावेळेस राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला. तो उद्गार असा होता की पंत राजा खासा जावणी पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजन्य काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही, धोंडा तासी वे काय, दौलताबादच्या दशगुणी उंच, आईसे देखुनी राजे संकृष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गडकिल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत या रायगडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष लागली रायगड बांधाय. 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या. रायगडावर 2375 पायऱ्या चढलात. मध्यंतर तुम्हाला महादरवाजा लागला असेल. कळतो का पहिल्या नजरेत दरवाजा आहे म्हणून? नाही कळते का? नागमोडी सारखा आकार दिलाय, जणू काही सर्प चालतो असा आकार दिला तर का? रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवरून एखाद्या शत्रूने जर का तोफेचा मारा केला तर भिंतीवरती आदळेल. दरवाजाला काय होणार नाही. दरवाजा तोडायला पूर्वी 30-35 फुटाच्या ओंडक्याचा वापर करायचे. मधला अंतर 15 फुटाचा आहे. काही संबंध येणार नाही. आजही दरवाजा बेलाग बुलंद, स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. तो किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे. समोर जे तळ आहे, हत्ती तळ, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्याची जागा आहे. राजाने रायगडावर हत्ती आणले कसे?